50 केसरी मैदानात आहोत आणि आज 16व्या गटात आपल्या सर्वांचा लाडका अकरम हिंद केसरी बकासूर आणि कार्तिक गटपास झाला आहे. आज आपण कार्तिकची मुलाखत घेणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? साहिल जाधव, विसापूर. विसापूर. कसं काय आज सोन्या 50 केसरी मैदान चालू आहे आणि आज आपल्या कार्तिकने गट पास केलाय, काय सांगाल आज? आज खरंच खूप आनंद वाटतोय. महाराष्ट्राचा आपला सर्वांचा लाडका आणि आपण सगळेजण त्याला देवच मानतो. आमची खूप महिने झाली इच्छा होती बकासूर बरोबर पाहायची. ती आज आपले मैदानाचे आयोजक राहुल दादा गोरे आणि मामांनी पूर्ण केली. नक्कीच दादा, आज आणि चांगली गाडी पळाली आज. खऱ्या अर्थानं गटाला पण लढत होती पण चांगली गाडी पळाली. कसं वाटलं एकदम पळ आज कार्तिकचा? कार्तिकनं आज आता माग 17 तारखेला आपलं माळशिरस 61 पाट्याचं मैदान झालं हिंद केसरी. त्या मैदानात पण त्याने 4 नंबर पटकावला होता. त्यावेळी त्यानं आमचं हिंद केसरी व्हायचं स्वप्न पूर्ण केलं आणि आज दुसरं स्वप्न होतं ती म्हणजे महाराष्ट्राच्या लाडक्या बकासूर सोबत पळायचं. ती पण आज आपलं स्वप्न कार्तिकनं पूर्ण केलं. दादा खूप मालकांची इच्छा असते की बकासूर सोबत पळावं, बकासूर सोबत पळावं. आज ती तुमची इच्छा पूर्ण झाली आणि ती पण नामांकित मैदान आहे आज सोन्या 50 केसरी. कसं काय नियोजन कसं काय झालं होतं आज? नियोजन आपलं आता 4 दिवसापूर्वी झालं होतं. राहुल दादांना फोन केला होता आपण. राहुल दादांना म्हणलं होतं एक मैदान आपण बकासूर बरोबर नियोजन करूया म्हणून. राहुल दादा पण म्हटलं की खरंच वासरू पळते, मी मामांना तुमच्या खातीर शब्द घालतो. मामांनी पण काही सुद्धा 1 रुपया सुद्धा न घेता आपल्याला बैल दिला. खरंच आम्ही त्यांचं खरंच खूप खूप आभार आहे. म्हणजे आज मी एक सांगतो सगळ्यांना की आपण जे म्हणतो की नाही पैसे घेतल्यावरच तो बैल भेटतो वगैरे, तर ती शाप आज खोटं ठरलंय. कारण की ज्याचा बैल पळतो त्याला बकासूर त्याच्या बरोबर पळणार का तर पळणार. कारण की ती आज सिद्ध केले. 1 रुपया न वायदी घेता आज आपल्या बरोबर बकासूर पळणार. आतापर्यंत बकासूरला ह्याच्यामुळे खूप प्रोत्साहन केलं जातं की वायदे घेतात. पण तुम्ही आज स्वतःहून सांगितलं, आम्ही न विचारता तुम्ही सांगितलं म्हणजे नक्कीच खरं असणार हे. आणि काय सांगाल आजचा गटपास झाल्याचा काय आनंद आहे? गटपास झालेला तर खरंच तुम्ही बघताय सगळ्या टीमचं खूप आनंद आहे. हे आपले मालक निलेश शेठ कदम. नमस्कार. कार्तिक किती महिन्याचा आहे? काय कार्तिक आता 16 महिन्याचा आहे. 16 महिन्याचा आहे. आणि काय सांगाल कार्तिकची खासियत काय सांगाल? कार्तिकची खासियत म्हणजे कार्तिक दोन्ही खांदी पळतो. पब्लिकनं तर एकदम ठाम आहे. पब्लिकचा बादशाच आहे आणि दोन्ही खांदी पळतो, त्याच्यामुळे काय आतापर्यंत कोणत्या मैदानात पळाला? आतापर्यंत कार्तिक शेनवडीत गुरुसोबत 2 नंबर केलाय. परत आता 61 पाट्याला त्याने शाहीर बरोबर पळाला, आपला लासुर्णीचा शाहीर, त्याच्याबरोबर हिंद केसरी जोडी झाली. बऱ्याच मैदानात पळालाय आपण. शिरसवडीची रायफल बरोबर पळालाय, आपला साखरवाडीच्या बावऱ्या बरोबर पळालाय. आज ड्रायव्हर प्रशांत ड्रायव्हर होते, ड्रायव्हिंग कसं वाटलं आज? ड्रायव्हर खरंच खूप चांगलं ड्रायव्हिंग आहे. आम्ही त्यांच्या कालपासून मागे लागलो होतो गाडी तुम्ही जाण्याची म्हणून. शेट आता कुठंतरी कार्तिक आपला गट क्रमांक 16 मध्ये पळालाय. जबरदस्त स्पीड दाखवला आणि बकासूर बरोबर पळायचं म्हटलं तर आदत वासरू बी तेवढ्याच ताकदीचं लागतं. हो. बकासूरच्या बरोबर पळून त्यानं गटपास देखील केलेला आहे. आपल्या कार्तिकचा जरा इतिहास सांगा. आपल्या खरेदी आहे का घरच्या गायचा आहे कार्तिक? खरेदी आपण संदीप जाधव म्हणून आहेत आंबडचे, जालन्याचे. त्यांच्याकडून आता 4 ते 5 महिने झाले आपण त्यांच्याकडून खरेदी केली होती. मग ती खरेदी केल्यानंतर म्हणजे त्याला पळवूनच तुम्ही घेतलेला आहे का तुम्ही आल्यानंतर सगळं? नाही, एक फेरा तिकडे आपण टाकला होता, त्याच्यानंतर इकडे एक मैदान केलं, त्याच्यानंतर आपण त्याची खरेदी केली. आता खरेदी झाल्यापासून हे आज 10 मैदान झाली वासरू गुलाला. 10 मैदान झाले म्हणजे 10 गुलाला आहेत वासरा. 10 गुलाला आहेत खरेदी. कार्तिक आपला कुणाच्या नावानं पळतो? श्री रामेश्वर प्रसन्न वरद जिंजर कंपनी, निलेश शेठ कदम, विसापूर. आता कार्तिकचे मालक कोण? निलेश शेठ हे कार्तिकचे मालक आहेत. तर आता कार्तिकची जर खासियत सांगायला गेलं तर काय सांगाल? कार्तिकची खासियत म्हणजे आता पब्लिकनं पळणं आणि आदत असून पब्लिकला पळणं खूप महत्वाचं आहे. ती याची खासियत आहे. दोन्ही खांदी पब्लिकनं पळून आतापर्यंत त्यानं 4 वेळा सेमी पब्लिकनं पळून पास केलेला आहे. फायनलला पण वासरू पब्लिकनं पळलेला आहे. परवा तुम्ही बघितलं तर 17 तारखेला 61 फाट्याला वासरू पब्लिकनं पळालं होतं 9व्या सेमी. त्यावेळी मोठी लढत झाली होती. आपला नानांचा, आमचं गुरुवर्य विठ्ठल नानांचा तेजा होता. अशी चांगली लढत झाली त्याच्यामध्ये गुलालास पात्र झाले. आता या बैलगाडी क्षेत्रामध्ये अकरम हिंद केसरी बकासूर, या बकासूरला सगळे देव म्हणतात आणि बकासूर बरोबर पाळण्यासाठी म्हणजे प्रत्येक या बैलगाडी क्षेत्रातल्या प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते. ती आज तुमचा नंदी आज बकासूर बरोबर पळालाय. बकासूर बद्दल काय सांगाल? बकासूर बद्दल सांगण्या एवढं खरंच खूप जास्त आहे. आम्ही सांगाल तेवढं कमीच आहे. आज आम्ही खरंच खूप नशीबवान आहे. आपले आयोजक आहेत राहुल दादांना आम्ही विनंती केली होती
की आपलं बकासूर सोबत नियोजन करा म्हणून. राहुल दादांनी पण मामांना एक शब्द टाकला, एका शब्दात मामांनी बैल दिला आपल्याला. खरंच आम्ही मामांचे पण खूप खूप आभार आहे. मोहिल शेठ असतील, वैभव मामा असतील आणि आपले आयोजक राहुल दादा गोरे यांचे खरंच खूप खूप आभार आहे. मग कुठंतरी या बैलगाडी क्षेत्रामध्ये आज कुठंतरी आपला कार्तिकचं घेतल्यानंतर एक सार्थक झालं म्हणावं हो लागेल. हो, खरंच खूप सार्थक झालं. आम्हाला आज सगळी स्वप्न वासरानं पूर्ण केली. हा, हिंद हा. केसरी झालो, परत आज महाराष्ट्रातला 1 नंबरचा नंदी आहे आपला बकासूर, त्याच्याबरोबर आम्ही पळालो. त्याच्यामुळे आम्ही खरंच खूप आनंदी आहे आज. बकासूरला ज्यावेळी पायरा असतो त्यावेळी खूप नंबर असतात, पण कधी झालं होतं नियोजन, कधी झालं होतं काय? 4 दिवसापूर्वी झालं होतं नियोजन, पण आज सस्पेन्स ठेवणं खरंच खूप, आम्ही आज त्याचा अनुभव घेतलाय. सस्पेन्स खरंच खूप महत्वाचा आहे. लय खूप म्हणजे खूप संयम आम्ही बाळगला होता. आम्ही खरंच खाली जाईपर्यंत कोणाला कळून दिलं नव्हतं की कारण कोणासोबत social media आहे. वर भरपूर होते म्हणजे बकासूर सगळ्यांना कुतूहलता असते कोणावर पळणार, पण तुमचं पण स्वप्न पूर्ण हो झालं. हो त्याच्या मागे तुमची सगळी टीम आहे. सगळी तुम्ही विसापूरची टीम सगळी. हो, सर्व विसापूरचे. कार्तिकचा स्वभाव कसा आहे काय? कार्तिक स्वभावाला शांत आहे, अजिबात काय मारत वगैरे काय नाही, शांत असतो. कोण लहान पोरं पण सगळे त्याच्या सोबत असते, ते कोणाला काय करत नाही. नक्कीच दादा, आज तुमचं 11 मिनिटं बकासूर सोबत पळून स्वप्न पूर्ण झालंय आणि आज तुम्हाला तो नक्कीच गुलालाच पात्र ठेवून हीच तुम्हाला शुभेच्छा करतो. धन्यवाद दादा. धन्यवाद. धन्यवाद.